नमस्कार मंडळी, आज आपण छान मस्त सणावाराला बनवलेला गुळाचा पदार्थ तांदूळाची खीर बनवणार आहोत। अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने मस्त क्रीमी जाडसर आणि मस्त अशी घट्टसर आपण छान खीर बनवणार आहोत। बघा, अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने पाहू शकता तुम्ही। मस्त अशी आपली खीर बनवून तयार झालेली आहे। खीरची आपण साहित्य पाहूया। सुरुवातीला बघा, मी अर्धा वाटी तांदूळ भिजवून घेतलेले आहेत। 1 तासाआधी हे तांदूळ मी भिजवून घेतलेले आहेत। बघा, आता त्यानंतर अर्धा वाटी मी साखर घेतलेली आहे आणि अर्धा वाटी मी ओलं खोबरं घेतलेलं आहे। खीरमध्ये ओलं जर खोबरं घातलं ना तर चवीला खीर खूप छान तयार होते। आणि विलायची पूड घेतलेली आहे। बघा, थोडेसे आपले किशमिश घेतलेले आहेत, चारोळी घेतलेली आहे आणि काजू घेतलेले आहे। त्यानंतर बघा 3 पाव मी दूध घेतलेलं आहे। त्यानंतर बघा, मिक्सरच्या पॉटमध्ये आपण जे तांदूळ भिजवून घेतलेले ते घालायचे आणि यामध्ये अर्ध थोडंसं त्यामधलं खोबरं आहे ते घालून घ्यायचं आणि जाडसर मस्त असं वाटून घ्यायचं आहे आपल्याला। बघा, अशा पद्धतीने छान वाटून घ्यायचं आहे। त्यानंतर बघा, कढईमध्ये मी 1 चम्मच तूप घातलेलं आहे। कमी तुपामध्ये आपण छान अशी चविष्ट अशी आपण खीर बनवणार आहोत। आपण जे ड्रायफ्रूट घेतले ते सर्व ड्रायफ्रूट आपण यामध्ये घालून घेऊया आणि परतून घेऊया। आता ड्रायफ्रूट सुद्धा तुम्ही आवडीप्रमाणे घालू शकता। यामध्ये पिस्ता आणि तुम्हाला जर बदाम आवडत असेल ते सुद्धा तुम्ही यामध्ये घालू शकता। बघा, अशा पद्धतीने जे आपण ड्रायफ्रूट जर परतून घेतले, जे खीरमध्ये घातले, ते चवीला खूप छान अशी आपली खीर बनते आपली। बघा, आता जे ड्रायफ्रूट परतून झालेले आहेत ते सुद्धा आपण एका वेगळ्या भांड्यामध्ये काढून घेऊया। बघा, त्यानंतर बघा, तुमच्याकडे खीरमध्ये घालायचे तुम्हाला जर आता अशा पद्धतीने जे ड्रायफ्रूट परतून घेतले ते काढून घेतलेले आहेत। त्यानंतर बघा, याच तुपामध्ये जे आपण तांदूळ वाटून घेतलेले आहे ते तांदूळ आपण थोडंसं 1 ते 2 मिनिटं परतून घेऊया। तांदूळ परतल्याने खीर जे चवीला ना खूप छान बनते। बघा, थोडंसं आपल्याला परतून घ्यायचं म्हणजे चविष्ट आणि खमंग अशी आपली खीर बनते। बघा, कमी तुपाचा वापर करून आपण ही छान खीर बनवणार आहोत। पाहू शकता तुम्ही। बघा, तेवढ्याच तुपामध्ये मी ही खीर बनवून घेत आहे। बघा, आता छान परतून झालेलं आहे। ओलं खोबरं घातल्याने याची खीर आहे चवीला खूप छान होते। तर ओलं खोबरं तुम्ही नक्की वापरा खीरमध्ये। तुम्हाला जर तांदूळाची भाजून जर आवडत असेल तर त्यामध्ये सुद्धा तुम्ही ओलं खोबरं वापरा। खीर चवीला खूप छान होते। बघा, आता खोबरं जे आहे ते आपलं भाजून झालेलं आहे। त्यानंतर बघा, आता दूध जे आहे ते मी गरम करून घेतलेलं आहे। खीरमध्ये दूध घालताना छान असं जर उकळीचं दूध घातलं तर खीर लवकर आपली शिजते। मी थोडंसं गरम करून घेतलेलं आहे, पण तुम्ही जर उकळीचं दूध घातलं ना तर तांदूळ तर लवकर शिजतात, आपला वेळ सुद्धा वाचतो। बघा, अशा पद्धतीने आता हे आपल्याला सारखं ढवळत अशी आपल्याला छान खीर शिजवून घ्यायची आणि त्याचे तांदूळ आहे ते तळाशी जाऊन बसतात आणि त्याचा गोडा होतो। बघा, अशा पद्धतीने व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर बघा, जे आपण ड्रायफ्रूट घेतलेले आहे ते ड्रायफ्रूट आपण आता यामध्ये घालून घेऊया। बघा, आता ड्रायफ्रूट संपूर्ण जे घेतलेले आहेत ते पूर्णपणे मी घालून घेत आहे आणि यामध्ये थोडेसे ड्रायफ्रूट मी वरून सजावटीसाठी ठेवलेले आहेत। त्यानंतर बघा, यामध्ये ओलं खोबरं आहे जे काप बनवून घेतले ते सुद्धा मी यामध्ये घालून घेत आहे आणि अर्धा वाटी यामध्ये साखर घालून घेत आहे। आणि साखरचे प्रमाण थोडंसं मी खीरची चव घेऊनच नंतर मी यामध्ये परत जे राहिलेली साखर आहे ते घालून घेणार आहे। पण अर्धा वाटीचं जे साखरचं प्रमाण आहे ते व्यवस्थित होतं। बघा, अशा पद्धतीची आता याला छान एक उकळी काढून घ्यायची आणि मंद आचेवर आपल्याला मस्त छान घट्टसर होईपर्यंत ही खीर आपल्याला शिजवून घ्यायची आहे। तुम्हाला जर ही माझी खीरची रेसिपी जर आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटद्वारे नक्की कळवा की तुम्हाला ही खीरची रेसिपी कशी वाटली आहे। बघा, मस्त छान थोड्या वेळानेच बघा मस्त छान अशी घट्टसर खीर झालेली आहे। त्यानंतर बघा, यामध्ये मी विलायची पूड घेतलेली आहे। यामध्ये तुम्हाला जायफळ आवडत असेल किंवा केसर आवडत असेल तुम्ही नक्की घालू शकता किंवा यामध्ये एक तर दूध पावडरचं जे पॅकेट असते ते जरी घातलं ना तर खीर चवीला खूप छान होते। अशा पद्धतीचं थोडंसं बनवली तर खीर खूप छान बनते आपली। बघा, अशा पद्धतीने बघा छान मस्त अशी घट्टसर खीर बनवून झालेली आहे। थंड झाल्यानंतर ही खीर छान आणखी घट्टसर बनते। बघा, थंड झाल्यानंतर तुम्ही खीर पाहू शकता मस्त अशी बनवून तयार झालेली आहे। संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद। लगेच भेटूया नवीन रेसिपीसोबत, तोपर्यंत बाय बाय।